जय गणेश. आज आपल्या सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व, सर्वांचे आदरणीय श्री S.B. पाटील साहेब यांचा वाढदिवस. श्री S.B. पाटील साहेब म्हणजे श्री सतीश बसवंत पाटील. एक सामान्य व्यक्तिमत्व, पण असामान्य कर्तृत्वाने बहरलेले. आजच्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 1960 रोजी अक्कलकोट पासून 35 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बडदाळा गावात तालुका अफझलपूर जिल्हा गुलबर्गा या ठिकाणी साहेबांचा जन्म झाला. घरची परिस्थिती चांगली होती, पण व्यवसायासाठी 50 वर्षांपूर्वी साहेब पुण्यात आले. साहेबांचे शिक्षण जेमतेम, पण जिद्द व चिकाटी प्रचंड. कष्टाच्या जोरावर उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी साहेबांनी सतत अपार मेहनत करण्याची तयारी दाखवली. पुण्यात आल्यानंतर बांधकाम व्यवसायातून त्यांनी आपला पाया रचला. सुरुवातीच्या काळात बिल्डरकडे त्यांनी पडेल ते काम केले. साहेबांनी कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. सर्व काम करण्याची साहेबांची तयारी असायची. नंतर साहेबांनी सेंटरिंगचा व्यवसाय सुरू केला. प्रचंड मेहनत, अपार कष्ट करताना कधीही तहान भुकेची काळजी केली नाही. अहोरात्र साहेबांनी कामाला वाहून घेतले होते. सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडलेले साहेब रात्री कितीही वाजले तरी काम संपवूनच घरी यायचे. दिलेलं काम संपल्याशिवाय सुट्टी नाही. साहेबांची तपश्चर्या फार मोठी आहे. अशा प्रकारच्या कामांमधून प्रचंड ज्ञान त्यांनी मिळवले. प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्यांना प्रचंड यश मिळत गेले आणि आता ते एक नामवंत बिल्डर म्हणून ओळखले जातात. प्रत्येक कामात साहेबांचे बारीक लक्ष असायचे. इंजिनिअरिंगचे ज्ञान नाही, पण अनुभवांच्या जोरावर इंजिनियरला सुद्धा साहेब शिकवतात. स्लॅबसाठी स्टील किती वापरायचे, सिमेंट, वाळू व खडीचे प्रमाण किती असावे, दर्जेदार व मजबूत बांधकाम कसे करावे, टाईल्स कोणत्या व किती लागतात यांचा अचूक अंदाज क्षणार्धात साहेब सांगतात. जमिनीची लेवल, पावसाचे पाणी कोणत्या बाजूने बाहेर काढायचे, उतार कुठे द्यायचा, अशा असंख्य बाबींवर मार्गदर्शक म्हणजे साहेब. त्यामुळे त्यांचा प्रेमळ वचक व दरारा आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याविषयी आदर व प्रचंड प्रेम आहे. साहेबांना ठेच लागली तर वेदना सर्वांनाच होतात. साहेबांची गणेश कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची एक फर्म आहे. तसेच S.B. पाटील ग्रुप ऑफ कंपनी नावानी दुसरी फर्म आहे. दापोडी गणेश नगर तसेच चिखली येथे कन्स्ट्रक्शन कंपनीचे 2 मोठे ऑफिसेस आहेत. साहेब दररोज न चुकता ऑफिसला भेट देतात. गणेश कन्स्ट्रक्शन कंपनीला पिंपरी चिंचवडचा बेस्ट कन्स्ट्रक्शन अवॉर्ड मिळाला आहे. तसेच 2015-16 मध्ये कन्स्ट्रक्शन क्षेत्रात मानाचा समजला जाणारा क्रीडाया हा अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. आळंदी येथील गॉड्स काउंटी या प्रोजेक्टला मोस्ट अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट ईस्ट पुणे हा अवॉर्ड सुद्धा सन 2017-18 या वर्षी मिळालेला आहे. सन 2018-19 रोजी ॲटो क्लस्टर हा अवॉर्ड सुद्धा S.B. पाटील ग्रुप ऑफ कंपनीला मिळालेला आहे. साहेबांनी दापोडी येथे बांधकामाचे भरपूर प्रकल्प पूर्ण केले आहेत. पूर्ण गणेश नगरची निर्मिती साहेबांनी केलेली आहे. दापोडी गावामध्ये पाटील साहेबांना गणेश नगरचे शिल्पकार संबोधले जाते, कारण साहेबांनी वेगवेगळे प्रोजेक्ट येथे पूर्णत्वास नेले आहेत. जसे ओम अपार्टमेंट, गणेश गार्डन, गणेश अंगण, श्री रेसिडेन्सी, गणेश कॉर्नर, गणेश किनारा, गणेश हाइट्स, गणेशपुरम, गणेश हेरिटेज, सिद्धी टॉवर्स, गणेश सिद्धी, गणेश इलाइट असे सर्व प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. तसेच नवनवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. आता साहेबांची मुले श्री गणेश पाटील
आकाश पाटील, मंगेश पाटील हे सुद्धा लक्ष घालीत आहेत. तसेच साहेबांचे भाऊ श्री शांताराम पाटील, साहेबांचे पुतणे श्री चंदू पाटील, विश्वनाथ पाटील, सुरेश पाटील, बसवंत पाटील, अशोक पाटील हे सुद्धा प्रचंड मेहनत घेऊन साहेबांचे बांधकाम प्रोजेक्ट पूर्णत्वास नेत आहेत. दापोडीप्रमाणे चिखली येथे नवीन बांधकाम प्रोजेक्ट उभारले आहेत. गणेश सिद्धी हा भव्य प्रोजेक्ट हाती घेतला आहे. आकाश पाटील व गणेश पाटील हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेत आहेत. आळंदी येथे 450 फ्लॅटचा गॉड्स काउंटी नावाने बांधकाम प्रोजेक्ट चालू आहे. साधारण आत्तापर्यंत 3,500 सदनिका तयार केल्या आहेत. 2005 मध्ये साहेबांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. साहेब नेहमी म्हणायचे, परिस्थितीमुळे मला शिक्षण घेता आले नाही. त्याकरिता साहेबांनी SSP शिक्षण संस्थेची स्थापना केली व दापोडी येथे गणेश इंग्लिश मीडियम स्कूलची शाळा सुरू केली. शाळा सुरू करण्यासाठी माननीय प्रकाशजी गायकवाड साहेबांनी साहेबांना मदत केली. शाळा पूर्ण प्रगतीपथावर नेण्यासाठी साहेबांचे शाळेवर अगदी बारीक लक्ष होते आणि शाळेला तसे यश सुद्धा मिळाले. गेले 5 वर्ष 10वीचा 100% रिझल्ट लागत आहे. 2017 मध्ये शाळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बेस्ट स्कूल अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. स्कूलचे प्राचार्य माननीय DN घारे सरांना साहेबांचे वेळोवेळी मार्गदर्शन असते. दापोडी स्कूलमध्ये ॲबॅकस, कराटे, स्केटिंग, डान्स हे विषय सुद्धा शिकवले जातात. तसेच पुढील वर्षापासून आर्किटेक्चर कॉलेज सुद्धा सुरू होत आहे. या वर्षीपासून दापोडी येथे साहेबांनी गणेश इंटरनॅशनल स्कूल ही CBSE बोर्डाची स्कूल चालू केली आहे. या ठिकाणी डे बोर्डिंग स्कूल सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. स्कूलच्या प्रिन्सिपल सौभाग्यवती सियोना त्रिभुवन मॅम स्कूलला प्रगतीपथावर नेण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळणार यात शंका नाही. 2011 मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी साहेबांनी SSP शिक्षण संस्थेअंतर्गत गणेश इंटरनॅशनल स्कूल चिखली येथे CBSE मान्यता प्राप्त स्कूल सुरू केले. हे स्कूल सुद्धा खूप यश संपादन करीत आहे. शाळेचा आतापर्यंत 10वीचा 100% रिझल्ट लागलेला आहे. स्कूलला 2018 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बेस्ट स्कूल अवॉर्ड मिळाला आहे. स्कूलमध्ये GIS ज्ञानदा डे बोर्डिंग स्कूल सुद्धा चालू आहे. स्कूलमध्ये संस्कृत, जर्मन हे विषय सुद्धा शिकवले जातात. स्केटिंग, मल्लखांब, कराटे, डान्स, गायन व गिटार वादन शिकवले जाते. गणेश इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी SSP सावित्री प्रथम पुरस्कार माननीय सिंधुताई सपकाळ यांना देऊन गौरविण्यात आले. स्कूलने जानेवारी 2020 मध्ये 3 दिवस 45वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले व ते यशस्वी करून दाखवले. यामध्ये माननीय सुनील शेवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य रितू गुळवणी यांच्या देखरेखीखाली व सर्व शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे न भूतो न भविष्यती असे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करून दाखवले गेले. याकरिता सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. यशाची मोठमोठी शिखरे संपादन करण्यासाठी स्कूलचे प्राचार्य माननीय ॲग्निस मॅक्सर्निस मॅम व श्री सुनील शेवाळे सर भरपूर कष्ट घेत आहेत. या वर्षीपासून गणेश इंटरनॅशनल स्कूल येथे ज्युनियर कॉलेज सुरू होत आहे. सायन्स व कॉमर्स या 2 शाखा चालू होणार आहेत. दिनांक 9 ऑगस्ट 2019 रोजी सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसी हे फार्मसी कॉलेज चालू करण्यात आले. कॉलेजचा यावर्षी 100% रिझल्ट लागला आहे. कॉलेजच्या 7 मजली इमारतीचे काम प्रगती पथावर आहे. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर श्री प्रवीण कुमार साबळे सर यशस्वीरित्या काम पाहत आहेत.
दापोडी येथे श्री नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. सध्या आर्थिक व्यवहारात एखाद्या बँकेला सुद्धा मागे टाकेल अशी पतसंस्थेची प्रगती आहे. चिंचवड येथे मुख्य शाखा असून दापोडी, पिंपळे सौदागर, चिखली येथे पतसंस्थेच्या 3 शाखा कार्यान्वित आहेत. पतसंस्थेतर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. चोख, स्वच्छ व्यवहार, आर्थिक सचोटी व साहेबांचे बारीक लक्ष यामुळे वेगाने प्रगती करीत असलेल्या या पतसंस्थेचे बँकेत रूपांतर होईल यात तीळ मात्र शंका नाही. साहेबांनी आपल्या वेगवेगळ्या व्यवसायात भरपूर कुटुंबांना त्यांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच कित्येक जणांचे संसार उभे केले आहेत. काहींना स्वतःचे भांडवल देऊन व्यवसाय उभे करून दिले आहेत. अशा प्रचंड व्यापात सुद्धा साहेब स्वभावाने एकदम शांत, राग नाहीच मुळी. किती जरी प्रॉब्लेम असेल व एखादा फोन आला तरी समोरच्याशी एकदम शांत स्वरात व सर्व काही ठीक आहे असे साहेब बोलणार. साहेबांचे सर्वांशी खूप आपुलकीचे नाते. खासदार असो, आमदार, नगरसेवक, बँक अधिकारी, पालिकेचे अधिकारी, सहकारी क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी साहेबांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी साहेब गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, ग्रामदैवत उत्सव या सर्वांकरिता सढळ हाताने मदत करतात. अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा खर्च साहेबांनी स्वतः केला आहे. गावाकडे स्वामी महाराजांचा मठ, मंदिर यांचा जीर्णोद्धारही आपल्या साहेबांनीच केला आहे. माननीय SB पाटील साहेब हे एक गणेश भक्त आहेत. दापोडी येथे साहेबांचे स्वतःचे गणपती मंदिर आहे. दरवर्षी गणेश जयंतीला 5 दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. पहिले 3 दिवस गणेश नगरमधील मुलामुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. भाग घेणाऱ्या सर्वांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते. 4थ्या दिवशी खेळ रंगला पैठणीचा हा महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. स्पर्धेत भाग घेणाऱ्या 100 महिलांना बक्षीस दिले जाते व प्रथम 3 महिलांना मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात येते. 5व्या दिवशी गणेश जयंतीला संध्याकाळी 7 वाजता महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो. यामध्ये 8 ते 10 हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मोठा मुलगा श्री गणेश पाटील यांच्या नवीनच ड्रीम प्रोजेक्टचे ओपनिंग दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी होत आहे. हे ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच खेल या नावाने स्पोर्ट्स अकॅडमी सुरू होत आहे. त्यांचे हे स्वप्न आता पूर्णत्वास जात आहे. त्याकरिता त्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टला आमच्या मनापासून शुभेच्छा. तसेच आकाश पाटील व मंगेश पाटील यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे उद्घाटन व गणेश पॅराडाईज ह्या साईटचे ओपनिंगही दिनांक 21 ऑक्टोबरला होत आहे. साधारण 2000 फ्लॅटची ही स्कीम आहे. याही प्रोजेक्टला आमच्या मनापासून शुभेच्छा. साहेबांनी प्रचंड यश व कीर्ती प्राप्त केली आहे. यशाची अनेक शिखरे साहेबांनी प्राप्त केली आहेत. हे सर्व करत असताना त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती म्हणजेच त्यांची पत्नी सौभाग्यवती सिद्धाम्मा सतीश पाटील म्हणजेच आमच्या काकू. घराची सर्व जबाबदारी, मुलांची व मुलींची, सर्व कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या साहेबांच्या पत्नी सौभाग्यवती सिद्धाम्मा सतीश पाटील यांना आमचा मानाचा मुजरा. साहेबांना गणेश, आकाश, मंगेश तसेच मल्लिका, सुनीता, संगीता, सावित्री दीदी यांचीही वेळोवेळी मोलाची साथ लाभली आहे. माननीय शांताराम पाटील, इरण्णा पाटील, चंदू पाटील, विश्वनाथ पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील, बसवंत पाटील, गणेश इरण्णा पाटील, राजू पाटील, संतोष पाटील, मडप्पा चक्रवर्ती, राजू जाधव या सर्वांचे सहकार्य लाभले आहे. तसेच
साहेबांचे जावई माननीय प्रशांत ताराके, जयेश परमार, शंकर भारकी, शेर बहादूर सिंह यांचेही सहकार्य मिळाले आहे. तसेच त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती स्नेहल पाटील आणि ऐश्वर्या पाटील यांचेही लाख मोलाचे सहकार्य लाभले आहे. अशा प्रकारे जीवन जगत असताना साहेबांना मित्र परिवारही खूप चांगला मिळाला आहे. माननीय दत्तात्रय मळेकर, श्री जयराम शर्मा, ॲडव्होकेट अशोक वाघ सर, बाजीराव नेवाळे, श्री देसले काका, नंदू कणसे, साळवी साहेब, माननीय प्रकाश गायकवाड साहेब, दीपक काटे, तसेच मित्राची जागा कधीही भरून न निघणारी अशी व्यक्ती म्हणजेच कैलासवासी मच्छिंद्र लंघे साहेब, असा हा मित्र परिवार आपल्या साहेबांना लाभला. पण अजून अशा 2 व्यक्ती आहेत की ज्यांच्या मनात साहेबांविषयी अतिशय आदर व जिव्हाळा आहे. आणि त्या 2 व्यक्ती म्हणजेच संतोष काटे आणि सतीश शेळके. साहेब नेहमी आनंदी, कायम हसतमुख, उत्साही व सर्वांना धीर देणारे, सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारे अशा आमच्या साहेबांना भरभरून आयुष्य लाभो. यशाची सर्व शिखरे त्यांनी पार करो. ते कायम आनंदी राहोत. उत्तम आरोग्य त्यांना लाभो व त्यांचे सर्व कुटुंब आनंदी व सुखी राहो, हीच गणपती चरणी प्रार्थना. धन्यवाद.